कर्जत तालुक्यात सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने नेरळ जिल्हा परिषद गटातून सौ सुनीता सुरेश टोकरे आणि दामत पंचायत समिती गणातून नरेश मसने व नेरळ पंचायत समिती गणातून सौ नम्रता कांदळगावकर यांना उमेदवारी दिली आहे। या दोन्ही उमेदवारांनी सध्या प्रचाराचा धडाका लावला असून गावोगावी त्यांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आमदार थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या झंझावाती प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून यावेळी नेरळ जिल्हा परिषद आणि नेरळ दामत पंचायत समितीवर महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। आता आम्ही नेरळ जिल्हा परिषद वार्डमध्ये फिरत आहेत। आता आज दामतमध्ये चालू केलंय। शेलू असेल, दामत असेल, बेडगाव असेल, चांगल्या प्रकारे लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे। आणि याच पद्धतीने जो विकास जो केलेला आहे, जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास केलेला आहे उत्तम पद्धतीने असं झालेलं आहे आणि त्या पद्धतीने लोकांचा पण प्रतिसाद चांगला आहे। आमच्या आहेत कुठे रस्ते गटारे जे आहेत ज्या या अगोदर केले, जे आपले उमेदवार आहेत त्यांनी केले आहेत, ज्या ठिकाणी ज्या अडचणी होत्या त्या अडचणी आता दूर करून त्या पण पूर्ण करण्यात येते। आता ज्या उमेदवार त्या प्रयत्न आहे ना पूर्ण होतील त्या पण। जय जय शिवाजी जय।